जे सुरुवातीला गेलो होतो त्यावेळेस प्रत्येकाला आणि आपल्याला सुद्धा वाटलं नव्हतं की आपण एवढ्या चांगल्या प्रकारे रामनवमी काढू शकतो. कारण पहिलं वर्ष असल्यामुळं थोडं अवघड वाटत होतं, होईल की नाही होईल थोडं वाटत होतं. पण जे मागच्या 2 वर्ष झालं आपण काढतो त्यावेळेस आता असं वाटत आहे की आपण योग्य प्रकारे काढू शकतो, चांगल्या प्रकारे. आता आपल्याला परिपूर्ण विश्वास आलेला आहे. याच्यापेक्षाही मोठं नियोजन आपण अजून लावू शकतो आणि प्रत्येक वर्षी आपलं नियोजन वाढतच जाणार आहे. परंपरा फक्त साजरी केली जात नाही, ती जपली जाते मनापासून, मेहनतीने आणि श्रद्धेने. रामनवमी एक दिवस जो फक्त उत्सव नाही तर एक भावना आहे आणि त्या भावनेला आकार देणारे हे आपलेच लोक. गातो आवडीने, गातो आवडीने, गोड तुझे नाम, गातो आवडीने, गोड तुझे नाम, तूच माझा राम, तूच घनश्याम, गातो आवडीने, गातो आवडीने. ही सुरुवात होते एका छोट्याशा प्रयत्नाने. वर्गणी, घराघरातून, लोकांच्या विश्वासातून एक एक रुपया जमा होतो आणि तयार होतं एक मोठं स्वप्न. इथे फक्त पैसे नाही जमा होत, तर जोडली जातात ती माणसं, नाती आणि विश्वास. सोबतीची साथ मन दिवाळीत रात, आज पहाटच्या पावलाला श्वास फुटू दे. वाट दिसू दे देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे देवा, गाठ सुटू दे. दिवस झाला आम्ही रोज झटायलो, सकाळी यायलो नाश्ता न करता, कधी कधी समजा वेळेवर जेवण वगैरे झाले काहीच नाही. भरपूर या वर्षी सर्वांनी शेवटपर्यंत काम केले आणि दरवर्षी करतात. हा, भरपूर आनंद आहे. तिथं आपल्याला भरपूर जागी तुम्ही रस बघितले असतील, लाईटचे स्क्वेअर असतात, तर आपल्याला तिथे ट्रायंगल करायचे. हा, म्हणजे हे वसमत मध्ये आजपर्यंत झालंच नाही, ते आपल्याला करायचं. मी माझ्या आत्मविश्वासाने 100% सांगू शकतो की आजचा कार्यक्रम हा एकदम ग्रँड होईल. पूर्ण कार्यकर्त्यांचा उत्साह एकदम आनंदात आणि मेहनत करत आहेत. यंग जनरेशनला एक म्हणणं आहे की तुम्ही सगळेजण एकत्र राहा आणि असाच कार्यक्रम आपण आजीवन करत राहू. मातीच्या या मूर्तीला जेव्हा कलाकाराचे हात स्पर्श करतात तेव्हा ती फक्त मूर्ती राहत नाही,
ती बनते श्रद्धेचं प्रतीक. प्रत्येक बारीक सारीक गोष्ट, प्रत्येक रंग, प्रत्येक आकार एक कथा सांगतो. या सगळ्यांमागे आहे एक ताकद, तरुणाईची. हे 3रं वर्ष आणि प्रत्येक वर्षी ही टीम नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करते. रात्रंदिवस मेहनत आणि फक्त एकच ध्येय, उत्सव मोठा नाही तर अर्थपूर्ण करायचा. इथे प्रत्येकजण काहीतरी देतो, कुणी वेळ, कुणी श्रम, कुणी साथ. म्हणूनच हा उत्सव फक्त एक कार्यक्रम राहत नाही, तो बनतो एक कुटुंब. शुद्ध निरामय सत्वाचा परिमळ ब्रह्मरूपाचं रूप शांत दिसू दे. सोबतीची साथ दिवा भितरात आज पहाटच्या पावलाला श्वास फुटू दे. देवाला हात दिसू दे. हात दिसू दे. देवाला हात दिसू दे. वसमतच्या या शांत गल्लींमध्ये यंदा काहीतरी वेगळंच घडत होतं. एक असा देखावा जो याआधी कधीच पाहिला नव्हता. अघोरी, फक्त नाव जरी ऐकलं तरी अंगावर शहार येतं. ते भस्मानं माखलेलं शरीर आणि मृत्यूच्या पलीकडची एक वेगळीच दुनिया. पण हा फक्त देखावा नव्हता, तर ती होती श्रद्धा आणि महादेवाच्या त्या रूपाची एक झलक, जी आपण कधीतरीच पाहतो. लोकांच्या मनात भीती होती आणि कुतूहलही. प्रत्येक नजरेत एकच प्रश्न, की हे खरं आहे की फक्त एक भास. या रामनवमीच्या उत्सवात हा देखावा फक्त दृश्य नव्हता, तर तो एक अनुभव होता, जो प्रत्येकाच्या मनात कायमचा कोरला गेला.